राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एका पत्रकाराची भूमिका ही निष्पक्षपाती असली पाहिजे. सरकारने वाईट केलं त्यांनी बोललं पाहिजे, सरकारने चांगलं केलं त्यांनी बोललं पाहिजे. आता तर सरकार असं आहे की वाईट बोलले की लगेच केसेस टाकीते पत्रकारांच्या लगेच लगेच आतमध्ये डोक्याला ताण नाही. ती काय करायचं त्या गरिबांनी? पण सरकारने जर चांगलं केलं तर चांगलं म्हणायला काय हरकत आहे? आता केसेस तर नाही टाकायची. म्हणजे सरकारने आता आहे, ह्या सरकारने एक चांगली गोष्ट केली आहे आणि वाईट तर तुम्हाला माहीतच आहे, पण चांगलं जे केलं हे तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे म्हणून सांगतो तुम्हाला. गायला आपण काय मानतो? माता आहेच समजा सनातन हिंदूमध्ये. इतकं पवित्र आपलं नातं त्या गायचं ना आपलं. त्या गायीचे बऱ्याच वर्षापासून कत्तलखाने चालू आहेत. काही अधिकृत आहेत. तुमच्या माहिती सांगतो, काही नेत्यांचे कत्तलखाने आहेत बरं का. असं समजू नका ते नुसते भाजपचे काँग्रेसचे दाखवतो, राष्ट्रवादीचे दाखवतो, यांचे नेत्यांचे सुद्धा असतात. ती आतलं जग तसंच असतं. अनलिगल कत्तलखाने असतात. अनलिगल म्हणजे ज्याला कायदेशीर परवानगी नाही, गपचिप चाललेला प्रकार. हातबट्टी दारू कशी अशी जंगलात गपचिप काढीत्यात आणि मग फुग्यात कित्यात, तसा प्रकार अनलिगल. तर ही कारवाई आता पुणे ग्रामीणचे SP आहेत बघा, गिल साहेब, संदीप गिल, भारी माणूस, बऱ्या मोठ्या केस सॉल्व केली त्यांनी. दौंड तालुका म्हणजे दौंड शहर, त्या दौंडचे PI आहेत, त्यांना डायरेक्ट गोपाळ पवार नाव त्यांचं. पवार साहेबांना त्यांनी आदेश सोडले बा की अनधिकृत कत्तलखाने काय असेल याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मग ती एक शासकीय सिस्टीम असते तुम्हाला. आणि दौंडचं कसं आहे, दौंडला त्यांना ट्रेस लागला की 3 ठिकाणी कत्तलखाने तसे नदीपात्रामध्ये, भीमा नदीपात्रामध्ये चालू आहेत बुवा. आणि SRP म्हणजे राज्य राखीव पोलीस दल दौंडमध्ये देण्यात ठेवा. म्हणजे किती जमाव किती काही असलं ना, पुरा रिपीट करायची ताकद SRP इतकी जवान आहेत आपल्या तिथं. कुठं काय जाळपोळ दंगल बिंगल झाली की ते त्याला रिझर्व्ह पोलीस दल म्हणतात. म्हणजे जरा स्टॉकचे पोलीस, म्हणजे जिथं कमी तिथं आम्ही, असं त्याला असं म्हणतात SRP. ते पाठवतात, ते तिथं आहे दौंडला. सगळं व्यवस्थित पोलीस बंदोबस्तामध्ये. भीमा नदीचं जे पात्र आहे त्या पात्रामध्ये शासकीय जागेत 3 कत्तलखाने होते. JCP आणला योगी सरकारसारखं आणि ती 3 कत्तलखाने उद्ध्वस्त करून टाकले, पाडून टाकले. त्याच्यानंतर 4 जे आरोपी आहेत त्यांना अटक तडीपार केलेलं आहे. त्यातला नंबर 1चा आरोपी इस्माईल कुरेशी, वय वर्ष 24, फैजाब कुरेशी, वय वर्ष 38, अब्दुल कुरेशी, हे 3 जण आणि अजून एक 4था, असे 4 जण, सगळे 20 वर्षाच्या पुढले आहेत. या 4घांना आजूबाजूचे तालुके, या नदी वलांडली भीमा अलीकडे आले की श्रीगोंदा तालुका लागतो, पर तिकडं पलीकडे गेले की बारामती लागतो. ते दौंड तालुक्याचा जो नकाशा आहे ना, तो लय विचित्र आहे. म्हणजे ते असं असं गोल नाही, एका बाजूला चालू लय मोठा लांब आहे असा. तो आडवा कमी, लक्षात आलं का, पण असा लांब ठेलाय पार बिघोनपर्यंत. कुठून? ह्याच्यापासून, यवतपासून पार. म्हणजे असं आहे दौंडचा कार्यक्रम. ते नकाशात वेगळा तसा आहे. आणि तिथून रेल्वे लाईन आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 तिथून गेलेला आहे. बागायते बाग आहे. राज्यात कुठल्याच तालुक्यात गुऱ्हाळघरे नाही तेवढी गुऱ्हाळघरे दौंड तालुक्यात आहेत, असं आहे. आणि असे बख्खम कठीण 2 विरुद्ध पक्ष असं तिथं नाही आहेत. म्हणजे एकाच पक्षाची 2 माणसं आहेत. कधीतरी हा निवडून येतो, कधीतरी हा येतो. तिसऱ्या चान्स नाही, माणसालाही नाही आणि पक्षाला नाही. थोडं ती हिस्ट्रीचा भाग आहे तिथले, ते तसंच असतं. जाऊन द्या बरोबर. आता ही जी कारवाई केली, ह्या कारवाईमध्ये 23 मार्च 2026 या ठिकाणी तिथं ती कारवाई केलेली आहे. सांगण्याचा मुद्दा एवढा की अनेक जाग्यावर असे हे कत्तलखाने आहेत. गोमांस पण पकडलेले आहे तिथं. त्याच्यानंतर गायांचं ते रक्त असन, ते चाराड असन, चाराड हा प्रकार असतो. ते चाराड, गाण, रक्त बिक्त हे ते भीमा नदी पात्रात टाकलं जायचं. आणि ही नदी कुठं जाते माहिती आहे ना तुम्हाला? भीमाचीच पुढं जाऊन चंद्रभागा होते, विठ्ठलाच्या पायापाशी जाते चंद्रभागा. मग त्यांनी तिथं भाविकांनी स्नान करायचं रक्तयुक्त पाण्यातून, मग पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. आता नुसते ह्या कुरेशीचा आणि ह्यांचा अनैतिकच म्हणतोय.
कत्तलखाने चालू होते. यांना दोष देऊन फायदा नाही महाराज. हे काही घरात पिकवित नाहीत गाई, ध्यानात ठेवा. जो हिंदू म्हणतो, जो माळकरी म्हणतो, तो सुद्धा तेवढाच दोषी आहे जेवढे हे दोषी आहेत गाय मारण्यात. का? विकणारे कोणी हे काही चोरून नाही आणत कुणाच्या, ध्यानात ठेवा. पैसे देऊन आणतात. देतो ना, तुम्ही देताय म्हणून ते घेतात. त्यांना अख्खं वाईट म्हणून फायदा आहे का काय? आपले सुद्धा आहेत. मी त्या काष्टीच्या बाजाराचा माझा लय मोठा अनुभव आहे. काष्टीचा बाजार आहे नगर जिल्ह्यात, पण नदीमध्ये लगेच पलीकडे दौंडे, असं लय मोठा बाजार असतो. तुम्हाला तो गोडेगावचा, काष्टीचा, हे बाजार मोठे बाजार समाज जातात. तर त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी येतात. गावरान गाई असती, खाली वासरू असतं. शेतकऱ्याच्या डोक्यात फिट असतं की गावरान गाई आपल्याला कापायला द्यायची नाही, आपल्याला सांभाळायला द्यायची, भले त्याचा 1000-500 कमी राहणार. मग ती जाऊन दावण्याला जिथं विकायला तिथं लावतं, गाई धरतं, भाकरी बांधून आणली, त्यात भजी घेतं, खातं, तिथं केवढ्याला मागते. ती गावरान गाई विकत घेण्यासाठी काही लोक, कसाई सुद्धा, माळकरी पेंडकं बांधलेलं, त्या पेंडक्या चपला असतात बांधलेल्या, ते म्हणतो अण्णा शपथ माळकरी, हे बघ माळ, तो गंध, आणि ती गावरान गाई मी शेतकरीचे मला दे म्हणून ती विकत घेतली जाते. आणि ती विकत घेतलेली गाई कसायच्या ताब्यात दिली जाते. याला 500-1000 मध्ये मिळतात. इथपर्यंत चालतं ह्याच्यात. हा, लबाड लबाड बाजाराचे लोक तुम्हाला सांगतो. आणि ही बऱ्याच जणांच्या पाठीमागे इतका तळताट असल्यामुळं बरेचसे व्यापारी पळून जातात. एखाद्या व्यापाऱ्या, तुम्ही ऐका, व्यापारी चांगलं तळताटले असतं व्यापाऱ्यांना, काही पळून जातात, काहींची मुलं आत्महत्या करतात, ॲक्शनमध्ये येतात, ही एकटेच राहतात. काहींना कर्ज बाजार एवढं होतं की कर्जामुळे पळून जातात, कोण औषध देतात. अशी तरा आहे ह्याची व्यापाऱ्यांची. ही लय अवघड आहे. आणि मग म्हणजे असे बारीक सारीक प्रसंग, तुम्हाला एक प्रसंग सांगतोच. म्हणजे माणूस किती खाली माझ्या लय डोक्यात राहिला प्रसंग म्हणून तुम्हाला सांगतो. आता व्यापाऱ्याकडे माझं पैसे होतं, गाय विकली होती, यायला झालेली, 20,000 दिलतं आणि 12,000 रुपये राहिलं होतं. तर ती काही लांब होत्यात, देतो 15 दिवसांनी, पुढल्या बाजार नक्की बरं, काही पैसे मिळतात, पण अशी केवढ्या रेवड्या करून देणार, थोडं थोडं करून देणार. आणि आपण आपलं नाही 12 वाजता ये, 100%, 3ला तर बाजार मोडतो, मी देतोच. त्याच्या तिथं बसलो बा आम्ही. आता माझ्याकडे पहिलं आम्ही नवीन वेगळं निघालो, तेव्हा लय गरीब परिस्थिती, खायला माग. आणि त्या व्यापाऱ्यांनी एका शेतकऱ्याची गाय आणली, तुमचं वासरू आणलं होतं. गाई त्या म्हाताराची होतं, दोतराचं चांगलं 70-80चं म्हातारं. त्याचा मुलगा मेला होता दारोड्या होऊन, म्हणजे लिव्हर बिवर खराब होऊन. पण नातवंड आहेत ना, म्हणजे लय गोंडस पोरं 2. आणि त्या गाईला वासरू बी होतं. आणि ती म्हातारं म्हणायचं, हे वासरू म्हणजे गोरं, आणि ह्यो माझा गोरा, हे नातू. ह्यांच्यासाठी त्याला बी पाजायचं 2 सडं, आणि त्या नाताला बी 2 सडं पाजायचा. त्या म्हाताऱ्याचं जुनं म्हातारं 70-80च, दळदार असं बघवा, ते लालसर पटका त्याच्या बांधलेला. त्याची परिस्थिती नाजूक असं. 24,000 रुपयाला त्यांनी ती गाय नेली, जर्शी मधली होती, नेर दूध बीत काढून द्यायची. ती नाताला बी पाजायचा, लाल सुटूक त्याचा नातू लय देख ना पोर, ह्याला बी घेऊन आल्याला. आणि ते नातू सोडला की नाताने जाऊन त्या वासराला मिठी मारली, हो नंदी बैल, ते बी खुश झाला. ही महादेवाची नंदी बैल आहे आपला ह्यो. लोक आता अवघड निघाल. आणि म्हणजे भानगड काय, त्यो म्हातारा त्याला म्हणायचा 12,000 रुपये, 24,000ची गाय होती, 12,000 रुपये मी दिल्यात, आणि 10,000 रुपये माझ्याचे नाही देणं झालं म्हणून तू गाय वडून आणली, तू असं नको करू, 2 टप्प्यात देतो. त्याच्याकडं 4,000 रुपये होत त्या म्हाताऱ्याकडं, मिटवायला यावर 6,000 केन पडत होतं. त्याची काही ओळख नव्हती. आमच्याकडं श्रीगोंदा तालुका आहे ना, म्हणजे कर्जत, करमाळा, राशीन, त्या थोड्या त्या कर्जत मधला ती माणूस होता. थोडं ड्राय एरिया आहे तिथं, थोडं कठाण कुठाण असं असतं तिथं, लय ऊस बागायतदार नाही. मला ती असं मनापासून वाटायचं की 6,000 रुपये ह्याला देव. आता आपण बी भिकारी, माझ्याकडे काय 100-50 पेट्रोल टाकायचं, 100 पंक्चर येऊन ठेवायचं, निघायचं. याला 6,000 द्यावात. 6,000 दिलं, ते 4 टाकीन याचा यावर, गाय आपलं घेऊन जाईल, नंदी, आणि ही सगळं ओके होईल. पोरांचं दूध कसं तटतुट करावं. 3 वाजल्यापासून म्हातारा 4:30 बाजार पार सुटला
तरी 4:30 वाजेपर्यंत विनवण्या करत होता. कमीत कमी 30-40 वेळा ते व्यापाऱ्याला मानला असं. 4,000 आहेत, नाही 6,000 दिलं तर 6ला 6 देईन, पण मला घाई नेऊन दे तेवढी घरी. 500-600 रुपये त्यांनी वेगळं ठेवलं होतं टेम्पोच्या भाड्यासाठी. हा, ते तू ने बा, गाई दे बा. ती व्यापारी ते काठी असते हातात, ही गाई एक ती गाई, त्याचा पैशाचा खेळ. नाही नाही अजिबात नाही, सगळे पैसे पाहिजेत. फोन उचलत नाही, जुन्या होत नाही. ते माणूस गरीब होता, ते तडको नव्हता, भालकरी माणूस होता तो म्हातारा. मला असा कालवा होतो असं बघितलं, म्हणजे हा हे पाऊस दिवस पडत नाही ना, हे हाती चालले ना सगळं. आता ही सगळं असं संपत चालले ना. आपण जाऊन तोंड असून, पण आपले पुढच्या पिढ्या आहेत ना, त्यांना त्यासाठी काय वाढवून ठेवलंय. हा, हे कुठल्या मंदिरापुढं भीक मागावं लागेल त्यांना, असं मला कधी कधी वाटतं. हे पाप झालं ती काय, ते व्यापारी काय त्याला द्यायना बा, त्या म्हाताऱ्याला काय द्यायनाच. मग ती म्हातारा थांबलं. मग ही गाय काय इकली नव्हती, कारण ती जर्सी होती, दुधावरची होती. कसा यांनी तिकडून मध्यस्थ घातला माळकरी माणूस आणि आला. मला उचल तिला, गोरबी घे, दुनियादारी. 25% म्हणतात त्याला आमच्याकडे, 25% जर्सी, बाकीची पण दूध 1 नंबर असतं त्याचं. ते आलं, ते हात घालून असं काय त्यांचं झालं कोणाला माहिती. हा, ते हात घालून त्यांचा व्यवहार झाला. व्यापाऱ्याने तर मारले होत्या गायवर, थाप मारले की गाय द्यावं लागते, देणार ठेवा. त्याचा ती खटकाकडचं पैसे त्यांनी काना व्यवहाराला क्लिअर, ही तुझं पैसे. त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मला लय कालवा झाली बाबा, काय बाबा ही. ती वासरू ओढून नेताना ती वर्गवी नातू रडायला लागला. तुम्हाला सांगतो, इतके दुःख या जगामध्ये. हे म्हणले अवघड आहे बा. काही नसलं ना, त्यांनी ती गाय नेली, खाल्ली असन कापून, त्या वासराची बिर्याणी खाल्ली असन, सगळं केलं असन. ती म्हातारा बिजड अंतर नातवाला घेऊन निघून गेला असन. पण त्या तुम्हाला माती शपथ घेऊन सांगतो, ह्याच्यावर आपण अन्न खातो, मी त्यावेळी त्या व्यापाऱ्याला म्हणलं होतं, मरेपर्यंत तुझ्यावरचं कर्ज नाही हटणार. हे इतका तळतळ तुम्ही जर घेत असताना, त्यांना ते किरकोळ असतं, त्यांना काय फरक पडत नाही, तड नाही. आजही परिस्थिती महाराज अशी आहे की त्या व्यापाऱ्यावर 30 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. अन्न नाही मिळत 2 टायमाचं, ह्या तळतळाट तुम्हाला सांगतो. आणि ह्या जगामध्ये काही नसून द्या, तुम्ही गरीब असो श्रीमंत, काय फरक पडत नाही. पण कुणी कुणाचं इतका तळतळाट घेऊ नका, जेणेकरून तुम्हाला रगतपिती फुटेल, जेणेकरून तुम्हाला रोग होत्या, जेणेकरून ॲक्सिडेंट होईल. कारण ह्या युगामध्ये फेड ही आहेच. पापाबरोबर पुण्यसुद्धा तुमचं असलं पाहिजे. रामकृष्ण हरी.